कळमनुरी विधानसभेसाठी आणखी एक इच्छुक शिवसेना उभाटामध्ये दाखल। विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं आमदारकीचे डोहाळे लागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। प्रत्येक पक्षात विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी होताना दिसत आहे। हिंगोली जिल्ह्यातील चर्चित असलेल्या कळमनुरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जागा सुटेल आणि त्यामध्ये उमेदवार कोण राहील याची चर्चा प्रत्येक कट्ट्यावर होताना दिसत आहे। सध्या तरी कळमनुरीची जागा शिवसेना उभाटा पक्ष लढवणार असल्याचा दावा पक्षाचे पदाधिकारी करताना दिसत आहेत। यामुळे शिवसेना उभाटामध्ये विधानसभेत पोहोचण्यासाठी मोठी रांग लागताना दिसत आहे। रोज नवनवे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार समोर येत आहेत। अगदी हौशे गौशे नवशे ज्यांची ग्रामपंचायत निवडून येण्याची ऐपत नाही असे सुद्धा विधानसभेचे स्वप्न बघत आहेत। अशातच डॉक्टर रमेश मस्के यांनी नुकतंच शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केला आहे। विधानसभेचं लक्ष समोर ठेवून कदाचित डॉक्टर रमेश मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असल्याची जोरदार चर्चा आहे। म्हणजेच शिवसेना उभाटामध्ये आणखी एक जण इच्छुक दाखल झाल्यामुळे ही रस्सीखेच आणखीनच वाढणार आहे। डॉक्टर रमेश मस्के यांनी मातोश्री येथे शिवसेनेचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले आहे। एकीकडे शिवसेनेचे इच्छुक हे हटकर समाजाचे नेते डॉक्टर रमेश मस्के शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केल्यामुळे आनंदित असतील, तर दुसरीकडे डॉक्टर रमेश मस्के मात्र यांनी आपले लक्ष ठरवलेलं असेल। विधानसभेसाठीच्या तिकिटासाठी या रस्सीखेचमध्ये नेमकं विजेता कोण होणार हे तर येणारा काळच ठरवणार आहे। पण सध्या तरी कळमनुरी विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी होताना दिसत आहे।